नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। सत्यशोधक विद्यार्थी संघटना व समविचारी मित्र पक्षाच्या वतीने लोकशाहीवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील दडपशाहीचा जाहीर निषेध। माननीय जिल्हाधिकारींना दिले निवेदन। आज दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाजवळ सत्यशोधक विद्यार्थी संघटना व समविचारी मित्र पक्षाच्या वतीने लोकशाहीवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील दडपशाहीचा जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले। नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशभरात आतापर्यंत सुमारे 19 लाख विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या बाहेर फेकली जाऊन त्यांच्या हातात पैसा तो शिक्षण घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे। सरकारी धोरणामुळे बेरोजगारांमध्ये भर पडत आहे। स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे। देशाचे सर्व क्षेत्रात वाटोळे होत आहे। लोकशाहीवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील दडपशाहीचा जाहीर निषेध करून माननीय जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले। यावेळी कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव, कॉम्रेड राव, अतुल सोनवणे, युवराज करंकाळ, पंकज गोरे, बाबा हातेकर, तायडे आप्पा, प्रभाताई परदेशी, डॉक्टर जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाट, तेजस आप्पा गोटे, प्राध्यापक मोहन मोरे, रामेश्वर चत्रे, मुन्ना जपसरे, संगीता जोशी, अरुणा मोरे, सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, केतन निकम, निलिमा बांबरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, दीक्षा वेंदे, साधना वाघ, प्रसिका जगदेव, राज वाघ, दिनेश बैसाने, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, राज पगारे, विश्वजित वाघ, हरीश वाघ, मनोज नगराळे, संदीप बोरसे, महेंद्र शिंदे, दीपक बैसाने, अतुल बैसाने, मनीष दामोदर, भूषण ब्राह्मणे, मधुकर थोरात, अमोल शिरसाट, विजय वाघ, सचिन बागुल, शरद वेंदे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष आज भारतामध्ये शिक्षणाला घेऊन जो बाजारीकरण चाललेला आहे आणि ते बाजारीकरण थांबावं, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी संपूर्ण भारतामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखे मोठे शास्त्रज्ञ, त्याच्यानंतर अभिजित दिपके यांच्यासारखे कार्यकर्ते, यांच्यासारखे विद्यार्थी लढत असताना इथलं मनुवादी सरकार हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तींना कसं दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, कसं दाबत आहेत, त्यांच्यावर मनुवादी विचारसरणीने त्यांच्यावर कसे हल्ला करत आहेत, पोलिसांच्या यंत्रणेचा बळाचा कसा गैरवापर करत आहे हे आपण सर्रास भारतामध्ये गेल्या 25 दिवसापासून बघतो आहोत। याच प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सर्व मित्र पक्ष आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून हा मोर्चा इथून काढणार आहोत आणि माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की ज्या सध्या भारतातली जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीचा बघता लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे आंदोलनकारी आज या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मुंबई असेल, दिल्ली असेल, धुळे असेल, संपूर्ण भारत असेल, भारतामध्ये जे आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि इथला जो शासन आहे, इथला जो प्रधान म्हणून जो मंत्री आहे त्या मंत्र्याचा राजीनामा द्यावा आणि अशा मंत्र्यांची या भारताच्या कायदे मंडळात, या भारताच्या संसदेमध्ये गाडी मात्र अभ्यास कसून, गाडी मात्र लायकी नसून तरी अशा मंत्र्यांना इथं बसवलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं सोंग बघितलं जातं, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या बघितल्या जातात। अशा सोंग घेतलेल्या या मंत्र्याला राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। सत्यशोधक संघटनेच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे दिल्लीमध्ये सोनम वांगचुक हे 20 ते 22 दिवसापासून आपलं आंदोलन करत आहे आणि हे जे निर्दयी सरकार आहे, मोदी सरकार, हे 20-22 दिवसापासून त्यांना ते तर स्वतः गेलेच नाही, ते तर कुठं जातच नाही पंतप्रधान, पण साधा त्यांनी कोणाला एक अर्ध्या त्यांच्या
मंत्र्याला पाठवलं नाही, त्यांचा कोणी प्रतिनिधी त्यांची भेट घ्यायला गेला नाही. आपण बघतोय की नीटची परीक्षा झाली आणि त्या नीटच्या परीक्षामध्ये ती कॅन्सल झाली. 21 लाख विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले होते. आता जी परीक्षा झाली त्याच्यात मागच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्याच्यातनं 2,80,000 विद्यार्थी यांनी फॉर्मच भरला नाही आणि ते निराश झाले, यांनी पेपर दिला नाही. त्याच्यात आपले लहान बंधू भगिनी विद्यार्थिनी 35 ते 40 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. आज आपण बघू शकतो की 5-5 वर्ष जे मुलं अभ्यास करता, रात्रंदिवस एक करता, त्यांचे आई वडील रोजगार छोटं मोठं काम करून उद्योगधंदा करून आपल्या मुलांना शिकवता आणि एवढ्या मेहनतीने वाट बघून जर पेपर लीक होत असतील, धनदांडगे लोक पेपर फोडत असतील आणि या सरकारमध्ये किती वेळा पेपर फुटले आपण याचा अंदाज आपल्याला आहे. परीक्षा झाल्यानंतर सुद्धा काही आता आम्ही टेलिव्हिजनवर पाहिलं की 2-4 विद्यार्थ्यांचं मनोगत आम्ही ऐकलं की त्यांनी पेपर दिल्यानंतर त्यांना कुणाला 85 मार्क मिळाले, कुणाला 90 मिळाले. त्यांना 500 ते 700 मार्क मिळायला पाहिजे होती अशी त्यांची अपेक्षा होती. पण हे नंग सरकार आहे, यांना कोणाशी घेणं देणं नाही. म्हणून तरुणांनी उठलं पाहिजे, जागलं पाहिजे आणि तरुणांनी आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि आपण दिल्लीला बघतोय की काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी आज त्या ठिकाणी आहेत आणि हजारो पोलीस त्यांच्यासाठी तैनात केलेले आहेत, लाठीचार्ज करताय. म्हणजे असं सरकार, दडपशाही सरकार, जुलमी सरकार, असा या सरकारला निषेध हा शब्द थोडा आहे. आम्ही सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना मान्य नाही, शाहू फुले यांचं संविधान त्यांना मान्य नाही. अशा या जुलमी सरकारचा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या वतीने निषेध करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.